तर हे बघा, ब्लाऊज पीसचे असे छोटे छोटे तुकडे सगळ्यांच्या घरामध्ये असतातच। जे ब्लाऊज शिवतात त्यांच्याकडे घरामध्ये तर नक्कीच असतील, आणि समजा तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरामध्ये एखादी असं कोणताही कपडा असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात। तर मेजरमेंट तुम्ही बघू शकतात। आणि बघा, मी अशा प्रकारे खूप पर्स डिझाईन या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। एकूण 5 प्रकारे मी पर्स दाखवलेला आहे। तर हे बघा, मी एक वेस्ट जे कपडा आहे तो घेतलेला आहे। तर हा कपडा एक शॉपिंग बॅगचा आहे। तर मी त्याला असं व्यवस्थितपणे हा कपडा असा ठेवून घेते दोन्ही साईडला, आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। तर हे बघा, आपण असे कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे। आणि तुम्हाला काय सांगते की मी हे जे सगळे व्हिडिओ जे दाखवत आहे आज, ज्या पर्सच्या वेगवेगळ्या, हे सगळ्या वेस्ट कपड्यांपासूनच बनवलेले आहे। आणि हे वेस्ट कपडे आपल्या घरामध्ये असतात, आपल्याला फक्त चेन घ्यायची आहे। तर हे बघा, 10 मीटर ही मी चेन घेतलेली आहे। आणि वेगवेगळे तुम्ही पर्स शिवू शकतात। तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही विकू शकता, या आवड म्हणून ही तुम्ही पर्स वेगवेगळे बनवू शकतात। तर मी अशी चेन ते हे बघा उलटी ठेवलेली आहे, आणि इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर या ठिकाणी अशी पूर्ण आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई अटॅच करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये जसं दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाउच तयार केले, या पॉकेट बनवले, तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ज्यांना शिलाईचं जास्त काही काम माहीत नाही ते सुद्धा पॉकेट बनवू शकतात। तर हे बघा, मी अशी उलटी ठेवलेली आहे, आणि इथे आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। आपण टॉप टिच का मारतो, कारण की आपली जी चेन आपण ओपन करताना ते अटकणार नाही म्हणून आपण हे टॉप टिच मारत असतो। तर अतिशय सोप्या पद्धतीने नाही, या बॅग पाउच बनवण्यासाठी आपण फॉर्म सीटचा वापर नाही केला, कसलाही नाही केला। घरामध्ये जे वेस्ट कापड होतं त्याचाच वापर केलेला आहे, आणि शॉपिंग बॅगचा। तर चेन आता आपल्याला दुसऱ्याही साईडला उलटी ठेवायची आहे। तर हे बघा, ही साईड उलटी ठेवलेली आहे, ठेवून घेतलेली आहे। इथे शिलाई मारायची आहे, नंतर टॉप टिच करायचं आहे। आणि बघा, समजा तुमच्याकडे चेन नसेल तर बिना ही चेनचे तुम्ही पॉकेट बनवू शकतात, फक्त त्याला तुम्हाला पायपिंग करायला लागेल। तर मी बिना चेनवाले सुद्धा पॉकेट या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। तर हे बघा, आपण इथे चेन जॉईन करून घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित हे करून आपल्याला त्याला टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा, आपलं टॉप टिच झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला रनर ऍड करून घ्यायचा आहे। तर बघा, तुमच्याकडे समजा कापड नसेल तर तुम्ही चेन वेगवेगळे लेस जोडून सुद्धा तुम्ही असे तयार करू शकतात। पण रनर ऍड करायच्या आधी मी एक पट्टी बनवलेली होती ती जॉईन करते। छोटासा हँडल बनवलेला आहे। तर हे बघा, हे हँडल आपल्याला असं व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आहे। जे वरचा जो भाग आहे त्याला या साईडला इथे व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे, आणि इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतरच आपण रनर ऍड करून घ्यायचं आहे। आणि बघा, मी चेनच्या खाली लेस जोडलेली होती तो हँडल, तर चेन मी जॉईन करून घेतलेली आहे, आणि हँडल तुम्ही बघू शकतात की मी चेनीच्या खाली हँडल जॉईन केलं आहे। त्याच्यानंतर ते आपल्याला हे भाग असे व्यवस्थितपणे पकडून घ्यायचे आहे, आणि तिन्ही बाजूला आपल्याला त्याला पूर्ण याला पक्की शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी या व्हिडिओमध्ये खूप सिंपल आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत आहे, आणि अतिशय सोपी ही बॅग बनवणं आहे, पॉकेट बनवणं आहे। तुम्ही मार्केटमध्ये समजा घेतलं तर खूप प्राईजमध्ये जाते, पण आपण हे घरगुती वेस्ट कपड्यांपासूनच बनवतो, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे, आणि कोणालाही बनवता येईल। तर हे बघा, आपली ही पक्की शिलाई झालेली आहे, आणि वेस्ट जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे। तर हे बघा, आपलं कट झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे की तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही त्याला पायपिंग बी करू शकतात। छोटेसे कॉर्नर कट करून घेते, म्हणजे जेणेकरून आपली जे पॉकेट आपण ओपन करू तेव्हा ते व्यवस्थित छानपैकी दिसेल। तर हे बघा, आपण तुम्हाला मी दाखवते की किती छान हे वेस्ट जे ब्लाउज पीसचे तुकडे असतात त्याच्यापासून आपण घरगुती मटेरियल वापरून अतिशय सुंदरसं हे पॉकेट तयार केलेलं आहे। तर हे बघा, तुम्ही कोणत्याही साडीवर जे तुमच्या वेगवेगळ्या साड्या
असतं त्याच्यावर मॅचिंग तुम्ही बनवून घेऊ शकतात। तर हे बघा किती सुंदर हे पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। आणि व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून असे वेगवेगळे पॉकेट पाऊच त्यांना बनवता येईल आणि त्यांना आवडेल सुद्धा। चला आपण बनवूया एक नेक्स्ट व्हिडिओ बरोबर। ही आयडिया आहे 2 नंबर। तर बघा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आपण आणि तो आहे 10 इंचाचा। स्क्रीनवर मेजरमेंट मी पूर्ण दाखवत आहे। 10 गुणिले 5 इंचाचा हा छोटासा मी तुकडा घेतलेला आहे आणि या तुकड्यापासून आपण अतिशय सुंदरसं छोटंसं पॉकेट तयार करणार आहोत, जे आपले पैसे ठेवण्यासाठी या हेडफोन ठेवण्यासाठी। तर हे बघा मी एक चेन घेतलेली आहे आणि ती चेन ब्लॅक कलरची आहे। तिला उलटी असं ठेवून इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर मी काय करते की ही जी शिलाई चेन आहे दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने उलटी ठेवणार आहे आणि अशी शिलाई मारून घेणार आहे। तर चेन आपली जॉईंट झालेली आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही चेन आपण जी जोडलेली आहे तिथून आणि तिथपर्यंत एक मी वेस्ट आपलं कापड घेतलेलं आहे, जे आपण शॉपिंग बॅगमध्ये जे उडतात ना शॉपिंग बॅगचे तुकडे, ते मी जपून ठेवत असते। कारण की मी स्कार्फ म्हणजे माझं टेलरचं आहे तर मला कुठेही कामं येतं, त्याच्यामुळे मी हे सांभाळून ठेवते आणि असं व्यवस्थितपणे ठेवायचं आहे। जी चेन आहे ना त्याच, तर हे बघा ही व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि जिथे चेन आहे ना त्याच ठिकाणी आपल्याला सरळपैकी शिलाई मारायची आहे। दुसऱ्याही साईडला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। आणि बघा ही अतिशय सोपं पॉकेट आहे आणि हे सुद्धा कोणालाही बनवता येईल। बघा किती छोटंसं तुकड्यापासून आपण हे पॉकेट तयार केलेलं आहे। तर हे बघा आपलं ही चेन जॉईंट झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे टॉप स्टिच मारायचं आहे आणि आपल्याला पूर्ण चारही बाजूला व्यवस्थितपणे टॉप स्टिच मारून घ्यायचं आहे। तो व्यवस्थित कपडा मी पकडून घेते आणि पूर्ण आपल्याला शिलाई आहे त्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि अतिशय सोपं हे पॉकेट आहे। तुम्हाला खरं सांगू की हे पॉकेट कोणालाही बनवता येईल, ज्यांना टेलरचं काम सुद्धा येत नाही ते सुद्धा हे साधं सिंपलचं पॉकेट तयार करू शकतात। आणि बघा आपण काहीच नाही जास्त वापरलेलं नाही, काही मटेरियल सगळं घरातलं छोटे मटेरियल आहे। तर हे बघा आपलं हे जॉईंट झालेलं आहे, जिथे शिलाई मारलेली आहे आणि जे वेस्ट जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे। ते बघा मी चेन नाही कट केली, मी फक्त थोडासा कट मारून ते व्हाईट कलरचा जो कपडा आहे तेवढंच फक्त कट करून टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला याला असं व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला रनर ॲड करून घ्यायचं आहे। ते हे बघा मी रनर ॲड करून घेतलेला आहे। आता ही जे ॲड केलेलं रनर आहे याला आपण थोडं साईडला ठेवूया आणि तुम्ही बघा हे जे आपण मास्कमध्ये वापरत होतो ते मास्कमध्ये जे प्लॅस्टिक आहे त्याचा मी वापर केलेला आहे। तर मी हे 8 इंचाचं घेतलेलं होतं आणि त्याला असं फोल्ड करून घेतलेलं आहे। तुम्ही त्या जागी बंद बी वापरू शकतात, हँडल छोटे असतील ते वापरू शकतात। तर मी हे प्लॅस्टिकचं वापरलेलं आहे। तर हे बघा मी इथे टॉप स्टिच करणार आहे। तर आपली चेन निष्ठू नये म्हणून मी काय करते इथे शिलाई मारून घेते। दोन्हीही साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे, कारण की काय टायमाला आपण जेव्हा हे उलटं करतो तेव्हा ही चेन निष्ठून जाते। तर हे बघा मी आता याला व्यवस्थितपणे उलटे करून घेत आहे आणि याला व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि ही जी बाजू आहे ही समोर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा मी पूर्ण अशी पक्की शिलाई मारून घेत आहे। दोन्हीही साईडने आपल्याला अशी पक्की शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जे वेस्टची चेन आहे ती कट करून टाकायची आहे।
आणि हे सुद्धा पॉकेट इतकं सुंदर बनलं होतं, कारण की याच्यात तुम्ही छोटे छोटे पैसे, आपले चिल्लर या हेडफोन तुम्ही ठेवू शकतात. तर मी शॉपिंग बॅगचेच 2 तुकडे घेतलेले आहे, 1-1 इंचाचे. तर तुम्ही घेऊन तिथे इथला आपल्याला पायपिंग करायची आहे, कारण की हे पॉकेट खूप छोटं होतं आणि दिसायला बी खूप छान होतं. त्याच्यामुळे मी याला पायपिंग करून घेत आहे. आणि तुमची मुलं या मुलगी शाळेत जात असेल त्याच्यासाठी हे पॉकेट नक्की बनवा, कारण की याच्यामध्ये ते तिचं सामान ठेवू शकते, छोटे मोठे जे काय असेल, हेडफोन या पैसे या काही छोटेसे सामान ठेवू शकतात. रुमालसुद्धा ठेवू शकतात. कितका सुंदरसा हा पॉकेट आपलं तयार झालेलं होतं. तर हे बघा, इतकं सुंदरसे हे पॉकेट आपण बनवलेलं होतं. आणि हे छोटंसं पॉकेट तुम्ही कुठे बाहेर जात असेल तर तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये छोटे छोटे मेकअपचं सामानसुद्धा बसू शकतं. तर अतिशय सुंदरसं छोट्याशा तुकड्यापासून आपण बनवलेलं हे पॉकेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. वेस्ट कपड्यापासून आपण अतिशय सुंदरसे आज खूप छान छान प्रकारे मी भरपूर तुम्हाला पॉकेट दाखवणार आहे, की जे पॉकेट आपण छोट्या छोट्या तुकड्यापासून तयार करतो. म्हणजे जे ब्लाऊजचे तुकडे असेल, काय असेल, आपण फेकून देतो, जे कपडे आपल्याला लागत नाही ते फेकून देतो, त्याच कपड्यांपासून मी अतिशय सुंदरसे हे पॉकेट तयार केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकतात की काहीच नाही, आपण जे घरामध्ये वेस्ट कपडे वापरतो त्याचाच वापर केलेला आहे. समजा तुमच्याकडे चेन नसेल, काही नसेल, तर तुम्ही 5-10 रुपयाची चेन आणू शकतात. नाहीतर वेस्ट बघा, खूप जणांकडे बॅगी असतात, त्या बॅगी खराब झाल्यावर फेकून देतात, पण त्याच्यातले चेनी तुम्ही काढून त्याचाही वापर तुम्ही करू शकतात. तर हे बघा, मी आपलं पॉकेट पूर्ण तयार झालेलं आहे आणि खूप साध्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नाही व्हिडिओ फास्ट केला आहे, खूप सिंपल हळूहळूच व्हिडिओ मी प्ले केलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण की खूप जण म्हणतात की खूप जोरात व्हिडिओ असल्यामुळे आम्हाला कळालंच नाही. तर हे बघा, इतकं सोप्या पद्धतीने हे पॉकेट. तर हे बघा, हे पॉकेट मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये. आणि हे बघा, किती सुंदरचं हे पॉकेट आपलं तयार झालेलं होतं. तर त्याला व्यवस्थितपणे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. वाटलंच तर तुम्ही इस्त्रीही त्याला मारू शकतात कपड्याला. आणि हे आपलं बघा, वॉशेबल असं हा छोटंसं पॉकेट आपण तयार केलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर हे बघा, मी थोडेसे याच्यामध्ये काहीतरी सामान ठेवून दाखवते. तर मी थोडेसे चिल्लर पैसे असे ठेवून दाखवते, म्हणजे समजेल की हा व्हिडिओ आपण कशासाठी बनवलेला होता. तर चला, आपण अजूनच छान छान व्हिडिओ बनवलेले आहे. मी प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता आपली ही तिसरी आयडिया मी तुमच्याबरोबर शेअर करते, की तिसरी आयडियामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे. तर हे बघा, एक वेस्ट ब्लाऊज पीसचाच तुकडा आहे, त्याच्यामध्ये फॉर्म शीटचा वापर केलेला आहे आणि एक नवीन फॅब्रिक घेतलेला आहे आणि खाली अस्तर म्हणून तुम्ही काही वापरू शकतात. तर हे बघा, फक्त या छोट्याशा तुकड्यापासून आपण एक 3 पॉकेटवाला पर्स तयार करणार आहोत. म्हणजे 3 पॉकेट असेल अशा एकच चेन वापरायची आहे आणि एका चेनीपासून आपण 3 पॉकेटवालं पर्स तयार केलेलं आहे. तर मी चेन घेतलेली आहे, उलटी ठेवलेली आहे आणि इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारायची आहे. हे बघा, आपली अशी शिलाई मारून झालेली आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला ही अशी व्यवस्थितपणे पकडून घ्यायची आहे आणि त्याला टॉप टिच मारायचं आहे. तर हे बघा, आपण दिवाळीला कपडे घेतो आणि कपड्यामध्ये जे फॉर्म निघतात ना, त्या फॉर्मचा वापर केलेला आहे ही पर्स बनवण्यासाठी, हे पॉकेट बनवण्यासाठी. तर बघा, खूप जण नवीन कपडे घेतात, ते फॉर्म निघतात फेकून देतात. त्यांना माहिती आहे की फॉर्मचा काय वापर करते नाही, पण त्याच फॉर्मचे भरपूर प्रकारे वापर करता येतो. तर त्याच फॉर्मचा वापर करून आपण अतिशय सुंदरसे हे पॉकेट तयार केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडेल, कारण की एकच चेन वापरून आणि 3 पॉकेट तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे सामान ठेवू शकतात आणि खरंच अतिशय सोपं हे पॉकेट बनवलेलं होतं आणि खूप जणांना हे पॉकेट नक्की आवडेल. तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कुठून बघत आहे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जे गायकवाडला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ बघायचे आहे, अजून काय काय बघायचं असेल, म्हणजे कोणत्या बॅगी बघायच्या आहे, कशामध्ये गव्हाच्या गोणीपासून या कशापासून,
तर ब्लाऊज पीसचे खूप वेगवेगळे तुकडे बी घरामध्ये असतात, तर तुम्हाला ब्लाऊज पीसच्या कोणत्या तुकड्यापासून कशी पर्स पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी ती पर्स नक्की बनवून दाखवेल आणि ती बी माझ्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने. आणि नाही आपल्याला जास्त काही मटेरियल वापरायचं आहे, घरातलेच कपडे घेऊन, घरातलेच वेस्ट काही शॉपिंग बॅगी घेऊन आपण हे पॉकेट तयार केलेलं आहे. तसंच मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे घरातलेच मटेरियल वापरून आपण खूप छान छान बॅगी या आपलं घर सजू शकतात असे मी तुम्हाला DIY दाखवणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आपण चेन जॉईन करून घेतलेली आहे. तर दुसरीही साईडला आपण चेन जॉईन केलेली आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की याला सरळ ठेवून तिथे रनर ॲड करून घेणार आहे. तर त्याच्या आधी मी लेस जोडून घेते. हे बघा मी लेस जोडत आहे कारण की म्हणजे आपण जे पॉकेट जोडलेलं आहे तिथे गॅप होता म्हणून मी लेस जोडलेली आहे. गॅप नसतं तर मग ते पॉकेट शिवलं गेलं असतं. तर हे बघा मी चेन जोडून घेतलेली आहे आणि चेन अटॅच केलेली आहे. त्याच्यानंतर मी उलटं करून घेते. हे बघा आपण हे उलटं करून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थितपणे त्याला सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे, खाली नाही मारायची, फक्त वरती मारायची आहे शिलाई. तर हे बघा आपण इथे मी शिलाई मारलेली आहे. दोन्ही साईडने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे जे वेस्ट चेन आहे त्याला कट करून टाकायचे आहे. तर हे बघा शिलाई मारून झालेली आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तिथे पायपिंग करू शकतात. तर मी बघा त्याच शॉपिंग बॅगचा थोडासा तुकडा उरलेला होता आणि त्याचा मी वापर करून ही पायपिंग कंप्लीट करून घेणार आहे. तर हे बघा मी दोन्ही साईडला पायपिंग करून घेतलेली आहे. चला तर बघूया हे पॉकेट आपण कसं दिसतं, कारण की याच्यात आपण एकच चेनचा वापर केलेला आहे आणि 3 पॉकेट बनवलेले आहे. तर हे बघा किती सुंदर हे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की मी 3 पॉकेटाचे कप्पे बनवलेले होते. त्याच्यात तुम्ही भरपूर आपापले वेगवेगळे सामान ठेवू शकतात. तर हे बघा सुंदरसे हे पॉकेट तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. जय हिंद, जय भारत. चला तर आपले नेक्स्ट आयडियाकडे. आपले आयडिया नंबर आहे 4. तर बघा एक ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसचा तुकडा म्हणजे कट नेटमध्येच होता हा. त्याच्या खाली मी एक लेस जोडलेला आहे आणि हे बघ त्याचं स्किनवर मी मेजरमेंट दाखवते. 11.5 गुणिले 7 इंच असं म्हटलं तरी चालेल, कारण की ही लेस थोडीशी अशी ताणते होती, त्याच्यामुळे मी थोडंसं 7 इंचाचंच मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि ही वरची जी बाजू आहे ती 11 इंचाची आहे. आणि ही फक्त एक निळ्या रंगाचा ब्लाऊज पीस होता आणि त्या निळ्या रंगाच्या ब्लाऊज पीसला मी एक लेस जोडलेली आहे. त्याच्यामुळे हे ब्लाऊज कॉम्बिनेशन दिसतं आणि हे कॉम्बिनेशनवालंच पॉकेट आपण तयार करणार आहोत. तर हे बघा मी एक चेन घेतलेलं आहे व्हाईट कलरमध्ये. आणि तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पॉकेट बनवू शकतात, ज्याच्याकडे बघा खूप लेस उरतात, जे जुन्या पुराण्या साडींची लेस असतात. साड्या खराब दिसतात पण लेस खूप चांगले असतात, तर त्या लेसचा वापर करून तुम्ही अतिशय सुंदरसं पॉकेट बनवू शकतात. तर बघा याच्यामध्ये मी तसंच केलेलं आहे, एक लेसचाच वापर केलेला आहे जास्त करून आणि त्याच्यापासून आपण सुंदरसं पॉकेट तयार करणार आहोत. तर मग मी चेन जॉईन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी एक लेस घेतलेली आहे. तुम्ही लेससुद्धा लावू शकतात. तुम्हाला समजा लेस लावायची असेल, तुमच्याकडे असेल एक एक्स्ट्रा पडलेली, तर तुम्ही लेसही जॉईन करू शकतात. आणि समजा लेस नसेल जॉईन करायचं तरीही पॉकेट आपलं खूप सुंदर दिसणार आहे. तर हे बघा या ठिकाणी आपण पूर्ण ही लेस जॉईन करायची आहे. हे बघा आपण लेस जॉईन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही जी चेन आहे ती चेन तुम्ही काढून घ्यायची आहे. दुसराही जो भाग आहे त्याला जॉईन करायचा आहे. हे बघा मी चेन उलटी ठेवलेली आहे. त्यानंतर पूर्ण याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच मारायचं आहे. तर हे बघा आपण टॉप स्टिच केलेलं आहे. त्याच्यानंतर
आपल्याला ही चेन जी आहे समोरासमोर अशी व्यवस्थित ठेवून इथे रनर ॲड करायचं आहे। ते बघा रनर ॲड झाल्यानंतर याला फक्त असं फोल्ड करायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे पकडून इथे तिन्ही बाजूला शिलाई मारायची आहे। आणि हे सुद्धा पॉकेट अतिशय सोपं आहे। पूर्ण स्टेप बाय स्टेप मी प्रत्येक पॉकेटमध्ये व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे, समजून सांगितलेलं आहे। एकच पद्धत वापरलेली आहे, पण पॉकेट सगळे अलग अलग साईजचे आपण दाखवलेलं आहे। कुठे कोणाला लेस वापरलेला आहे, कोणाला चेन वापरलेला आहे, तर कोणाला साडीची जुनी लेस वापरलेली आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे। एक्स्ट्रा जे आहे ते कट करून टाकते मी। तर बघा कट झालेलं आहे। जे एक्स्ट्रा जे आहे ते तुम्ही पायपिंग बी करू शकतात। तर मी पायपिंग करून घेतलेली आहे। आता बघा मी तुम्हाला याचं फायनल लुक दाखवते की बघा किती सुंदरचं हे पॉकेट कॉम्बिनेशन झालेलं आहे। तर बघा असं तुम्ही ही पॉकेट मार्केटमध्ये घ्यायला गेले तर भरपूर प्राईस लागते। तर याच्यामध्ये तुम्ही काही सामान ठेवू शकता आणि मोठा पेस आहे, मेकअपचं सामान, बांगड्या बिंगड्या या काही तुम्ही याच्यात ठेवू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर आयडिया नंबर आहे आपला 5। तर याच्यामध्ये सुद्धा मी फॉर्म सेटचाच वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात। तर हा जो आपण साड्यामध्ये जो फॉर्म सेट लिहितो त्या फॉर्म सेटचा वापर केलेला आहे। मेजरमेंट स्क्रीनवर दाखवल्यानुसार घ्यायचं आहे। मी 12x9 इंचाचं असं एक कापड घेतलेलं आहे आणि ही बेडशीट आहे, आणि या बेडशीटपासून मी अतिशय सुंदरचं एक छोटंसं मिनी पॉकेट तयार करणार आहे आणि तुम्हाला हे पॉकेट नक्की आवडेल। तर हे बघा मी वरून फोल्ड केलं आहे आणि वरती 1 इंचाचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। तर याचं मी मध्य काढून घेते। तर हा बघा आपला इथे मध्य झालेला आहे। आता हा मध्यापासून तर 1 इंचापर्यंत आपल्याला गोल आकार घ्यायचा आहे आणि हा गोल आकार त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याला व्यवस्थितपणे परत फोल्ड करायचं आहे आणि जसं आपण कट केलेलं होतं त्याच्यानुसारच आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा आकार आपल्याला दिसणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे आकार थोडंसं मी व्यवस्थित करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला चेन जॉईन करायची आहे या ठिकाणी गोल आकारामध्ये। तर हे बघा मी एक चेन घेतलेली आहे आणि चेनीचं मी असे भाग करून घेते आणि मी चेन कशी जोडणार आहे ती तुम्हाला दाखवते। हे बघा मी ही चेन सरळ आहे, त्याला फक्त फोल्ड असं धरायचं आहे उलट्या साईडने आणि याला गोल आकारामध्ये ही चेन जॉईन करायची आहे। आणि हे सुद्धा पॉकेट बनवणं खूप सोपं आहे। तुम्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात की फक्त आपण चेन ठेवलेली आहे आणि गोल 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 फिरवत अशी ही चेन जॉईन केलेली आहे दोन्ही साईडने। आपल्याला सेम तसंच करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थितपणे ही चेन जॉईन करून घ्यायची आहे। तर हे बघा आपली ही चेन जॉईन झालेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, हे जे कापड आहे त्याच्यानुसारच एक एक्स्ट्रा मी कापड घेतलेलं होतं, थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात। आणि त्याला आपल्याला असं खाली ठेवायचं आहे मेन कापड आणि हे असं व्यवस्थित ठेवून ही जी चेन आहे ना चेनीवरच हे कापड असं व्यवस्थितपणे इथे शिलाई मारायची आहे, फक्त चेनीवर, बाकी कुठेच नाही। चेनीची जी साईज आपण फर्स्ट टाइम चेन शिलाई मारलेली होती ना तिथेच आपल्याला शिलाई मारायची आहे। जेव्हा तुम्ही शिलाई मारायला घेणार तेव्हा तुम्हाला बरोबर समजेल की आपली शिलाई बरोबर चेनीवरच येत आहे। तर हे बघा इथे आपली शिलाई मारून झालेली आहे। तर मी दुसरी ही साइड शिलाई मारून घेते। थांबा मी थोडंसं एक्स्ट्रा कपडा कट करून घेते म्हणजे समजेल। तर हे बघा इथे आपण असे व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण ही चेनीचा गोल आकार आहे त्यानुसारच आपल्याला पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा आपली इथे शिलाई मारून झालेली आहे। आता याला आपण सरळ करून घेऊया। तर हे बघा सरळ झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे टॉप टिच मारायचं आहे, पूर्ण या शिलाईला शिलाई करून घ्यायची आहे। पूर्ण जे कापड आहे त्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे।
तर हे बघा इथे टॉप स्टिच केलेलं आहे, इथे आपण शिलाई मारत आहे। त्याच्यानंतर पुरत चेनीला आपण टॉप स्टिच मारणार आहोत, म्हणजे शिलाई मारणार आहोत। आणि हे सुद्धा पॉकेट अतिशय सोपं आहे बनवण्यासाठी। तुम्ही याच्यामध्ये मोठ्या साईजच्या आकाराचे बॅग सुद्धा बनवू शकतात किंवा छोट्या आकाराचे बॅगी बनवू शकतात किंवा पॉकेट तयार करू शकतात। तर हे बघा मी थोडं एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेत आहे। आपल्याला शिलाईला नाही कट करायचं, नाही चेनीला कट करायचं, फक्त एक्स्ट्रा जे कपडा आहे त्यालाच कट करायचा आहे। तर हे बघा आपण कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे कापड असं व्यवस्थितपणे तयार म्हणजे धरून घ्यायचं आहे आणि इथे रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपण रनर ॲड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर याला आपण सरळ करून घेऊया, म्हणजे असं उलटे करून घेऊया। हे बघा ही उलटी साईड झालेली आहे आणि व्यवस्थितपणे त्याला करून घेऊया सरळ व्यवस्थित। तर हे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। आणि हे जे खालचे जे कॉर्नर आहेत तिथे फक्त अंगठ्याच्या साहाय्याने फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। तर आता शिलाई मारताना आपण चेनीपासून खालीपर्यंत येणार आहोत। ते हे बघा अशी शिलाई मारायची आहे आणि चेनपासून खाली पूर्ण सरळ शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून घ्यायची आहे। तर हे बघा इथे आपली शिलाई झालेली आहे आणि मी आता त्याला एक वेस्ट जे शॉपिंग बॅगचा तुकडा होता ते घेतलेला आहे आणि त्याला पाइपिंग करून घेणार आहे। तर बघा इथे आपण असे त्याला व्यवस्थितपणे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा इथे शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर आपण एक घडी घालून आणि त्याला असं फोल्ड करायचं आहे। थांबा, एक्स्ट्राचे जे थोडासा कपडा होता तो कट करून घेते आणि या ठिकाणी असं फोल्ड करून इथे शिलाई मारायची आहे। आणि हे बघा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक सगळे 5ही प्रकारचे पॉकेट तयार करून दाखवलेले आहे। तर आपण दोन्हीही साईडला पाइपिंग करून घेतलेली आहे। आता या पॉकेटचं मी तुम्हाला फायनल लुक दाखवते की बघा फक्त याला आपण फोल्ड केलेलं आहे आणि फोल्ड करून हे पॉकेट तयार केलेलं आहे। तर बघा किती सुंदर, अतिशय सुंदरचं हे पॉकेट तयार झालेलं आहे। याच्यात बघा आपण फॉर्म सेटचा वापर केलेला होता। तुमच्याकडे समजा फॉर्म सेट नसेल तर तुम्ही गव्हाच्या गोणीचाही वापर करू शकतात। तर व्हिडिओ कोणता तुम्हाला आवडला, हे 5 पॉकेटमधून कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परत भेटूया अशा छान छान व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।